साडेतीन वाजले बरोबर आता. तर आपण हा सप्लाय टॉपिक चालू केला, सेक्शन चालू केला. याच्यामधलं आपण काय बघितलं, आपण आता तर घ्या की सुरुवात जशी आपण करतो, पहिले आपण यात काय बघतो की तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही जे टेस्ट करताय की सप्लाय आहे की नाही, ती ऍक्टिव्हिटी ट्रान्झॅक्शन जर सप्लाय आहे की नाही बघायचं असेल तर पहिले इन्क्लूड बघा, गुड्स आहे का, सर्व्हिस आहे का. जर गुड्स आणि सर्व्हिस नाही आहे तर पुढे काय टेस्ट करायची गरजच नाही. तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्याचा कुठला सप्लाय तुम्ही करत असाल तो गुड्स किंवा सर्व्हिसच्या डेफिनेशनमध्ये येत नसेल तर मग सप्लायमध्ये क्वालिफाय होणारच नाही. जर गुड्स किंवा सर्व्हिस आहे मग पुढे आपण बघतो की सच ॲज सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. एक्झाम्पल ते दिले की त्याच्यात म्हणजे एक्झिक्युटिव्ह पर्पज, ते तुमचा गुड्स किंवा सर्व्हिस सप्लाय जो आहे तो कुठल्या स्वरूपामध्ये होतोय, सप्लाय कुठल्या स्वरूपामध्ये होतोय, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. आता हे उत्तर तुमचं यस आहे. पुढे जाऊन बघा, पुढचा प्रश्न विचारा. ही झाली पहिली टेस्ट. दुसरी तुम्ही टेस्ट कराल, इज इट फॉर कन्सिडरेशन, कन्सिडरेशन आहे का. आता कन्सिडरेशन शिवाय बिझनेस होतच नाही. पण अशा यांनी शेड्यूल 1 मध्ये आपण 4 ऍक्टिव्हिटीज बघितल्या आहेत की ज्यामध्ये गव्हर्नमेंटला जरी कन्सिडरेशन नसेल तरी त्याला सप्लाय म्हणून क्वालिफाय करायची, अशी 4 ट्रान्झॅक्शन इथे आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर 99% किंवा त्याहून जास्त पर्सेंट उत्तर हे यस असेल, कन्सिडरेशन असेल. तर त्याच्या पुढे बघायचं आहे, कन्सिडरेशन आहे तर तिसरी टेस्ट काय की इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे का, ती बिझनेसची ऍक्टिव्हिटी आहे का. आपण बघितलं की बिझनेसची पण एक डेफिनेशन आहे. ऍक्च्युअली जो ज्या प्रकारचा सप्लाय होतो, ज्या प्रकारचा बिझनेस तो करतोय त्याची मुख्य ऍक्टिव्हिटी किंवा त्याला सपोर्टिंग, त्याला कनेक्टिंग, त्याला सहाय्यक ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेस सुरू होतोय, बिझनेस बंद होतोय त्या दरम्यान केलेली ऍक्टिव्हिटी आणि त्याचा किती व्हॉल्यूम किती आहे, किती वेळा करतोय, हे सगळं आपण बघितलं डेफिनेशनमध्ये. काही असो त्याप्रमाणे त्या डेफिनेशन प्रमाणे ती बिझनेसची ऍक्टिव्हिटी आहे का इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, यस. तिसरी टेस्ट पण यस आली. तर मग पुढची टेस्ट आता याच्यामध्ये ही जी ऍक्टिव्हिटी आहे, इज इट अन ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 3. शेड्यूल 3 कसा करताय की ती ऍक्टिव्हिटी 8 ऍक्टिव्हिटी अशा आहेत ज्या गव्हर्नमेंटला सप्लायमधला बाहेर काढायच्या आहेत, आउट ऑफ स्कोप ऑफ सप्लाय करायचे आहेत. त्यांना त्या ऍक्टिव्हिटीवरती टाइम घ्यायचा नाही, ते जीएनडीच्या बाहेरच काढायचे आहे. त्यातनं बाहेर ते काढलेलं नाहीये, येस. तर ती क्वालिफाय होईल, ऍक्टिव्हिटी सप्लाय म्हणून क्वालिफाय होईल. इथे उत्तर नो आलं पाहिजे, इथे उत्तर येस आलं तर क्वालिफाय होणार नाही, ऍक्टिव्हिटी इज नॉट सप्लाय. कळलं. म्हणजे हा नॉर्मल फ्लो आहे. आता मी टेस्ट पहिले दिली की सप्लाय गुड सर्व्हिसचा आहे का, दुसरं कन्सिडरेशन आहे का, म्हणजे हे नसण्याची शक्यता अल्प आहे म्हणून नोचा पार्ट पहिले बघितला नाही मी, यसच बघितला. मग बिझनेस करता आहे का याचं उत्तर नो आलं तर मग बिझनेस करता नाहीये तर त्याला आपण काय केलंय, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस असेल, बिझनेस करायचा असो अगर नसो तरी पण ती सप्लायमध्ये जाईल. पण ती कशा करता पाहिजे, बिझनेस करता असो की नसो ती सप्लाय होईल. आणि जर का नो पार्ट आला मग तुम्ही टेस्टमध्ये बघाल की शेड्यूल 1 मध्ये आहे का. शेड्यूल 1 मध्ये असेल, कन्सिडरेशन नाही, शेड्यूल 1 मध्ये असेल, बिझनेस करता आहे का, बिझनेस करता असेल तर मग पुढे जाऊन ह्या नोनी 4 ऍक्टिव्हिटीमधली ऍक्टिव्हिटी आहे, बिझनेस करता आहे आणि शेड्यूल 3 मध्ये नाही आहे. ओके. जर ही टेस्ट नो झाली तर पुढची टेस्ट इथे आहे, तर हिला आपण मी 5वी टेस्ट म्हणा. ही 5वी टेस्ट आहे, बिझनेस करता आहे, तिसरी टेस्टमध्ये आलेलं आहे बिझनेस करता आहे. या प्रकारे तुम्हाला काय फिल्टर आहेत, त्या फिल्टरमध्ये चेक करायचं की यातनं काय येतं, येस और नो. नो आलं तर मग ती इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे का. जर बिझनेस करता नाहीये तर मग इम्पोर्ट सर्व्हिस, बिझनेस करता असो अगर नसो, कन्सिडरेशन आहे तिकडे, कन्सिडरेशन म्हणून खाली आलो आपण, पण बिझनेस करता नाहीये पण इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे तरी पण ती सप्लायमध्ये येईल, कारण ती शेड्यूल 3 मध्ये कव्हर होत नाही, ती शेड्यूल 3 मध्ये कव्हर होत नाही. कळलं. म्हणजे त्याच्या डेफिनेशन्स तुम्ही समजून घेतल्या, त्या डेफिनेशन प्रमाणे सप्लाय आहे, ती ऍक्टिव्हिटीज शेड्यूल 3 मध्ये नाहीये,
जर कन्सिडरेशन नाही आहे, शेड्यूल 1 मध्ये आहे का हे सगळं बघितलं तर सप्लाय आहे की नाही कव्हर होतं. मग हाच ॲनालिसिस तुम्हाला खाली इकडे दिला आहे. ॲनालिसिस ऑफ स्कोप ऑफ सप्लाय हा काय असेल हा दिला आहे खाली. जे मी तुम्हाला टेस्ट पॉईंट सांगितले तेच खाली इथे एक्सप्लेन केले. आणि सप्लाय म्हणून क्वालिफाय झाला तर त्यानंतर पुढे हे बघायचं की सप्लाय जर आहे तर तो टॅक्सेबलही असू शकतो किंवा तो सप्लाय एक्झाम्प्टही असू शकतो. म्हणजे सप्लाय आहे म्हणून टॅक्स येईलच हे गरजेचं नाही आहे. तर वैद्यकीय सेवा आहे ही सप्लायमध्ये येते पण गव्हर्नमेंटला त्यावर टॅक्स घ्यायचा नाही आहे, मग तो एक्झाम केला. समजलं ना. सगळ्यात पहिले सप्लायमध्ये येत नसेल तर टॅक्स येणारच नाही आहे, पण सप्लायमध्ये आल्यानंतर पण तो सप्लाय जर टॅक्सेबल सप्लाय होत असेल तरच त्याच्यावरती टॅक्स येतो. आणि आणखीन काय, हा सप्लाय करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती हा टॅक्सेबल पर्सन पाहिजे. टॅक्स कलेक्शन गव्हर्नमेंटला केव्हा होईल की सप्लाय करणारा व्यक्ती हा टॅक्सेबल पर्सन पाहिजे. तुम्ही नवीन बिझनेस सुरू केला तर मला सेक्शन 22(1) प्रमाणे थ्रेशोल्ड लिमिट जोपर्यंत एक्सीड करत नाही तोपर्यंत मला पेशंट घेण्याची गरज नाही, म्हणजे मी टॅक्सेबल पर्सन होणार नाही. आणि दुसरं सेक्शन 24 प्रमाणे मी कुठली ॲक्टिव्हिटीज करत नाही म्हणजे मला ॲक्शन घेण्याची गरज नाही. आणि 25(3) प्रमाणे मला स्वइच्छेने ॲक्शन घ्यायचं नाही आहे म्हणजे मी टॅक्सेबल पर्सनमध्ये येणारच नाही. मग जरी या बाकीच्या ॲक्टिव्हिटी जरी ट्रू असल्या पण सप्लाय देणारा जर का टॅक्सेबल पर्सन नाही आहे तर मग सप्लाय मग पुढे शेड्यूल 3 शेड्यूल 1 हे काहीच फेस करायची गरज नाही. सप्लाय आहे आणि सप्लाय देणारा हा टॅक्सेबल पर्सन आहे आणि तो सप्लाय जे करतोय ते टॅक्सेबल सप्लाय करतोय, एकदम सप्लाय करत नाही तर टॅक्स येतो. हे दिलंय खाली, जे मी आता बोललो त्याचा अर्थ काय की खाली दिलंय इकडे. आता ह्याप्रमाणे आपण पहिले हा कायदा बनला करता, कायदा बनला तो गुड सर्व्हिसेस करता बनला. आता गुड सर्व्हिसेस मधनं आपण बघितलं सप्लाय आहे की नाही. आता जर सप्लाय असेल तर राज्यामधला सप्लाय, राज्याबाहेरचा सप्लाय, इंट्रास्टेट इंटरस्टेट असा आहे ना. मग तो इंटरस्टेट जर असेल तर इथे IGST आणि इंट्रास्टेट जर असेल तर CGST AGST. हे आता मी तुम्हाला लास्ट पॉईंट सांगितला की कोण करतोय सप्लाय, कलेक्टेड अँड पेड बाय टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन करत असेल तर मग तो पुढे काय करेल, टॅक्सेबल सप्लाय करतोय, सप्लाय करणारा कोण आहे, टॅक्सेबल पर्सन आहे. मग तो कशा प्रकारे टॅक्सचं कॅल्क्युलेशन करेल त्याला बघायला लागेल. सेक्शन 15 व्हॅल्यू काय सप्लायची त्याप्रमाणे. सेक्शन 9 मध्ये रेट नोटिफाय काय झालाय तो बघेल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय मल्टिप्लाय बाय त्याचं रेट ऑफ टॅक्स. मग काय येईल, किती GST पे करायचा हे येईल. आता सप्लाय कुठला करतोय, गुड्सचा सर्व्हिसचा, त्याप्रमाणे डॉक्युमेंटला कुठला रेकॉर्ड आहे, डॉक्युमेंट प्रूफ काय, डॉक्युमेंट प्रूफ आपल्याकडे टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट, डिलिव्हरी चलन हे आहेत ना. सप्लाय जेव्हा होणार आहे, गुड्सचं मुवमेंट होणार आहे, गुड्सचे आदान प्रदान होणार आहे त्यावेळेस ह्या डॉक्युमेंटला टॅक्स रेकॉर्ड झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. आपण जेवढे पद्धती बघितले आता तुम्हाला मी या लिंक करून सांगतोय. आता ह्याप्रमाणे बरोबर टॅक्स कलेक्ट केला की नाही, योग्य वेळी टॅक्स कलेक्ट केला की नाही. आता ती योग्य वेळ काय, ती योग्य वेळ जी आहे ना ती ॲज पर टाईम ऑफ सप्लाय आपल्याला बघायचं आहे. आता टाईम ऑफ सप्लायमध्ये कुठल्या वेळी टॅक्स, आता त्यांनी योग्य वेळी टॅक्स कलेक्ट केला आहे, योग्य प्रकारे डॉक्युमेंट बनवले, त्याचा तुम्हाला ऑडिट करताना अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन केले की नाही हे बघायचं. EV बिल याला कनेक्टिंग प्रोव्हिजन आहे. सप्लाय केला, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, रेट ऑफ टॅक्स हा रेकॉर्ड होतो इनवॉइसला. इनवॉइस जर का त्याला EV बिल प्रोव्हिजन लागू आहे, EV बिल त्या गुड्सच्या वेळेला बनवलं जाईल आणि अकाउंट रेकॉर्ड मात्र मेंटेन झाले असतील तर त्या डॉक्युमेंटच्या आधारे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन झाले. बँकेत पैसे आले, पैसे दिले गेले, पैसे घेतले गेले आणि जो का टॅक्सचा भरणा केला आहे ते रिटर्न्स आहेत, हे नंतरची गोष्ट आहे. नंतर पुढे जाऊन जेव्हा रिटर्न भरायला जाईल त्यावेळेस त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट, मग त्यामध्ये अवेलमेंट, किती टॅक्स अवेल केला, किती युटिलाइज केला, रिव्हर्सल केला, अपॉर्च्युनिमेंट म्हणजे टॅक्सची वाटणी, किंवा काही गुड सर्व्हिसेस घेतल्या आणि जो सप्लायर आहे तो टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही प्रकारचं जर का प्रॉडक्ट बनवत असेल
तर त्याला एक्झाम सप्लाय करत असेल किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय करत असेल किंवा पर्सनल कनेक्शनला काय त्यांनी वापरलं असेल तर याच्यात त्याला टॅक्स ITC घेता येत नाही, मग त्याची वाटणी करायला लागते. की माझ्याकडे A, B, C 3 इनपुट्स आहेत आणि ह्यातनं एक X बनवतो आणि एक Y बनवतो. तर Y मध्ये मला B, C आणि P लागतं. ओके, आता B आणि C इथे पण लागतात आणि इथे P लागतो. Y जो आहे हा एक्झाम्प्ट आहे. मग Y करता जे B, C, P घेतले असतील त्या इनपुटच काही मिळणार नाही. पण X टॅक्सेबल आहे, याच्याकरता ABC घेतलेत याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आता मागवताना X करता वेगळे मागू शकतात ते, किंवा जर एकत्र मागवले असतील तर जेवढे वापरलं गेलं C करता तेवढं ITC त्यांना क्लेम करायचा नाहीये. मग त्याकरता अपॉर्च्युनिमेंट वाटणी करा. आता गुड्स वेगवेगळे मागवता येतील, पण रेंट आहे, समजा गोडाऊनचं रेंट आहे, तिकडे गोडाऊनमध्ये गुड्स ठेवलेत, टॅक्सेबल एक्झाम देऊन ठेवलेत, ऑडिट फी पे केली, असे कुठले खर्च असतील, इंटरनेट सर्व्हिस घेतली तर ती टॅक्सेबलला एवढी सर्व्हिस आणि एक्झामला एवढी, असं काय वाटणी करता येत नाही ना. मग सर्व्हिसची ते वाटणी करायला पाहिजे. गुड्स तुम्ही बोलाल की नाही X करता वेगळे मागवा, B वेगळा मागवा, C वेगळा मागवा, त्याचा ITC घ्या, आणि C करता तुम्ही B, C मागवला त्याचा ITC मिळणार नाही. मग तिकडे काय होईल, डायरेक्ट तो रिव्हर्स करता येईल, ते इनवॉइस सर्व्हिस करून टाका. पण एखादं इनवॉइस असं आहे तसं सर्व्हिस घेतलेली आहे, रेंट आहे, सर्व्हिस घेतल्या, ऑडिट आहे, तर टॅक्सेबल सप्लायला एवढं ऑडिटची फी आणि एक्झामला एवढी ऑडिटची फी, असं तर ऑडिटर करणार नाही. मग ऑडिट फी जर का 5 लाख रुपये लावल्याची एखाद्या कंपनीला, त्या 5 लाखाचा जो ITC असेल त्यातला वाटणी करून घ्यायचा, किती ITC अवेल करता येईल, किती रिव्हर्स करायला लागेल. मग तुम्ही जेव्हा ITC टॉपिक बघाल त्यावेळेस जे डॉक्युमेंट आहेत, जे इनवॉइस आहेत, क्रेडिट डेबिट नोट आहेत, त्याप्रमाणे त्याचा अवेलमेंट किती व्हायला पाहिजे, युटिलाइज कशा प्रकारे कधी केला, जर रॉंग अवेलमेंट केला तर तो मग रिव्हर्स केला जातो. तो रिव्हर्स केला आणि जर तो युटिलाइज नाही केला तर याच्यावरती इंटरेस्ट लागत नाही. अवेलमेंट वेगळं आहे, युटिलायझेशन वेगळं आहे. चुकीचा जास्त जर का टॅक्स अवेल केला होता पण तो ॲग्रिटी पे करताना वापरला गेला नाही तर युटिलाइज झाला नाही, युटिलाइज झाला नाही नंतर तो रिव्हर्स केला तर इंटरेस्ट लागत नाही. पण युटिलाइज केला आणि नंतर रिव्हर्स केला तर मग त्याच्यावरती इंटरेस्ट लागतो. त्यामुळे अवेलमेंट आणि युटिलायझेशन हे दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, दोन वेगळे शब्द नाहीत, दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्या, ते लक्षात घ्या. तसंच रिव्हर्सल आणि अपॉर्च्युनिमेंट ह्या पण दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. तसंच ब्लॉक क्रेडिट, याचं इनपुट टॅक्स क्रेडिट गव्हर्नमेंट अलाउड करत नाही. कंट्राक्टची सर्व्हिस घेतली, समजा एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीला 2 मधली फॅक्टरी आहे, तिसरा एक मधला बनवला, तिसऱ्या मधला त्यांनी काय ऑफिस केलं तर त्याच्याकडे जो कंस्ट्रक्शन सर्व्हिस ते घेतील किंवा गुड्स आणून त्या सर्व्हिस म्हणजे जो कोण बांधकाम करणार आहे, इंजिनियर आहेत, त्यांना हायर केलं, गुड्स हायर केले, कशा करता, फॉर द पर्पज ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ 3rd फ्लोअर, तर त्याचा ITC मिळत नाही. असे या ब्लॉक क्रेडिटमध्ये काही सेक्शन 17(5) आहेत, त्यामध्ये काही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा असे काही गुड सर्व्हिस घेतल्या त्याचा ITC त्यांनी रिस्ट्रिक्ट केला आहे. तर याप्रमाणे इनपुट क्रेडिट जेव्हा बघू तेव्हा अवेलमेंट, युटिलायझेशन ऑफ ITC, रिव्हर्सल अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC, ब्लॉक क्रेडिट हे बघायचं. हे करून हे सगळं विचारात घेऊन जो टॅक्स भरायचा आहे, पेमेंट करायचं आहे, रिटर्नमध्ये ते सगळं दाखवायचं आहे, हे सगळं त्या प्रकारे दाखवलं गेलं पाहिजे. या सगळ्या तरतुदीचा आधार घेऊन ते दाखवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर फायनली उशिरा फाईल रिटर्न केला तर लेट फीज इंटरेस्ट लागतो. TDS TCS त्याच्याकडे असेल तर तो त्याला वापरता येतो. हे कोण करेल, टॅक्सेबल पर्सन करेल. आणि टॅक्सेबल पर्सनला वेळोवेळी जर तो लायबल झाला असेल रिटर्न घेईल, ही माहिती दिली आहे, त्यात बदल झाला तर अमेंडमेंट गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करेल. रिटर्न वेळ फाईल नाही केली तर किंवा प्रोव्हिजन प्रॉपर फॉलो नाही केला तर त्याला डिपार्टमेंट सस्पेन्शन, कॅन्सलेशनचा नंबर करेल. मग रिओग्शन त्याला करता येईल तुझ्यावरून. एवढ्या प्रोव्हिजन या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमधल्या आहेत. याच्यावरती आपण आता फोकस करतो, लक्षात घ्या. आणि आता आपण जेवढ्या गोष्टी मला ह्या सगळ्या मी रिवाईज करून का दिल्या, हे झाल्यानंतर जो टॅक्स पे केला आहे टॅक्सेबल पर्सननी त्याची स्क्रुटिनी किंवा ह्या तरतुदी पाळतो की नाही याकरता इन्स्पेक्शन, सर्च, सीझर हे डिपार्टमेंटकडनं होतं. आणि ते डिपार्टमेंट जेव्हा करतं हे सगळं, तेव्हा ज्या तरतुदी त्यांना पाळायच्या आहेत त्या आपण त्याच बघतोय, त्या त्यांनी प्रॉपर फॉलो केला की नाही, जे गुड्स EVBला डिक्लेअर केलेत तेच गाडीत आहेत की नाही, इनवॉइस प्रॉपर बनवले आहेत की नाही, जे पैसे बँकेत आलेत त्याप्रमाणे गुड्स जात आहेत का जास्त गुड्स जात आहेत, हे सगळं करण्याकरता इन्स्पेक्शन आहे. स्क्रुटिनीमध्ये काय होतं, जे रिटर्न भरलेले आहेत त्याच्या आधारे
चेक करा. बिलला जेवढं दाखवलं आहे तेवढा सप्लाय होतोय का, बँकेत पैसे आले तेवढा सप्लाय दाखवला आहे का, ह्या सगळ्या त्रुटीच्या आधारे, ह्या सगळ्या जी माहिती अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्याच्या आधारे स्क्रुटिनी होते. त्यात काय डाऊट असेल तर इन्स्पेक्शन करता येईल की आणखीन काय मोठी चोरी पकडता येईल. आता सगळे ऑटो कॉपरेट व्हायला लागले आहे, त्यामुळे स्क्रुटिनी पॅरामीटर तुमच्या कमी होतील. GSR1 GSR3 जर मॅच होत नसेल तर त्याला इमिजिएट नोटीस जाण्याची आता तरतूद केलेली आहे. त्यामुळे त्या चुका आता या पुढच्या काळात होणार नाही. ज्या अगोदर 5-6 वर्ष झाल्या या त्या पुढे होणार नाही. मग पुढे इन्स्पेक्शन करायला गेलो, सर्च करायला गेलो तर काय बघायचं आहे, हेच सगळं आहे. व्हॅल्यू सप्लाय प्रॉपर आहे की नाही, टाईम ऑफ सप्लाय प्रॉपर आहे की नाही, इनवॉइस प्रॉपर भरवला की नाही, RCMमध्ये टॅक्स प्रॉपर वेळेत भरला की नाही, हे सगळं बघायला लागेल. त्याकडे रेकॉर्डला इन्स्पेक्शन करताना, सर्च करताना ॲक्च्युली स्टॉक किती आहे, त्या स्टॉकच्या आधारे किती सप्लाय होत असेल, किती व्हायला पाहिजे, तुम्ही काहीतरी ॲनालायसिस करा. जर तुम्हाला या बेसिक प्रोविजन प्रॉपरली क्लिअर असतील तर त्याच्या आधारावर तुम्ही ते करा. अदरवाईज मग जाऊन तिथे करायचं का इन्स्पेक्शनला, किंवा जे काय चाललेलं आहे काम त्यात नक्की काय ऑब्झर्व केलं गेलं आहे हे कळणारच नाही जर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या नाही. आता हे जेवढं झालं तेवढं झालं. या पुढे आता जे काय आपण ह्याच्या पुढे जाऊ, सप्लाय झाला का, आता सप्लाय झाल्यानंतर पुढे हा जो IGST केव्हा लागतो आणि AGST केव्हा लागतो याच्याकरता प्लेस ऑफ सप्लाय IGSTमध्ये, IGST ॲक्टमध्ये. सप्लाय टॉपिक संपला तर मी टाईम ऑफ सप्लाय म्हणजे तो घेईन, तो घेतल्यानंतर मग प्लेस ऑफ सप्लाय घेईन. तिकडे योग्य टॅक्स लावला की नाही, IGST लावायला पाहिजे तो योग्य लावला की नाही, CGST AGST केव्हा येतो, IGST केव्हा येतो, हे पण तुम्हाला क्लिअर होईल. ते सेक्शन बघितलं. हे जर क्लिअर नाही झालं तर पुढचे जे टॉपिक आहेत म्हणजे स्क्रुटिनी असो, मग इन्स्पेक्शन सर्च असो, डिमांड रिकव्हरी असो, ते मी पुढे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. रेग्युलर सगळं येत नसतील किंवा जर का आलो नाही आपण तर आपण काहीतरी व्हिडिओ बघायला पाहिजे, नोट वाचायला पाहिजे. जर कोण करत नसेल तर मग आता चाललाय क्लास म्हणून चाललाय म्हणून येत राहील एखादा व्यक्ती, आतमध्ये आपण जात राहू, त्याला काही उपयोग होणार नाही. कारण की पुढच्या लेवलला एक तुम्हाला अगोदरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही प्रॉपर अपडेट तुमच्या माइंडमध्ये केली नसेल तर पुढचं सांगण्यामध्ये मला मजा येत नाही. कारण तुम्ही चेअरवरती मला कळतं कोणाकोणाच्या की अरे याला काही कळत नाही, मग मला फक्त बोलत राहायला लागते चला आपण आपलं काम संपू. मग तिकडे शिकणं आणि शिकवणं होत नाही. जे टॉपिक कुठले तुमचे राहिले असतील अगोदरचे ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायला पाहिजे आणि ते तेवढी माहिती अपडेट करून घ्यायला पाहिजे. तर पुढे जाऊन तुम्हाला ITC कळेल प्रॉपरली, त्यातले बारकावे कळतील जे तुम्हाला मी सांगतो होता इकडे की पुढे जाऊन मी जेव्हा हे सांगेन की हे अवेलमेंट काय, युटिलायझेशन काय, रिव्हर्सल काय, 3B जो फॉर्मॅट दिला आहे तो फॉर्मॅट मी एक्सप्लेन करीन, तेव्हा हे सगळं अगोदरचं क्लिअर पाहिजे. टॅक्स इनवॉइस प्रॉपरली क्लिअर पाहिजे, कारण त्यामध्ये इनवॉइस डेबिट क्रेडिट नोट टाकलेले आहेत 3Bमध्ये. त्याच्या आधारावरच तिकडे अमाऊंट आलेली आहे. GSR1 भरला आहे, 2B भरला आहे, तिकडे इनवॉइस क्रेडिट डेबिट नोटमुळेच काही आकडे आले. मग जर हेच क्लिअर नाही आहे की डेबिट क्रेडिट नोट काय असतात, इनवॉइस किती प्रकारचे असतात, डॉक्युमेंट किती प्रकारचे आहेत, हे जर क्लिअर नसेल तर मग पुढे ITC टॉपिकला तेवढी ग्रीप मिळणार नाही. ते सांगत असताना, समजत असताना रजिस्ट्रेशन नाही काढलं, रजिस्ट्रेशन नाही प्रॉपरली केलं ठीक आहे, ते नेहमी लागत नाही, पण हे रोजचं लागतं. तर आपण येऊया शेड्यूल 2 वर. ओके, शेड्यूल 2 जो आहे यात तुम्ही हे बघाल द ॲक्टिव्हिटीज or transaction to be treated as supply of goods, supply of services as referred to. जर शेड्यूल 1 मध्ये किंवा सेक्शन 7 अगोदरचं आहे 7(1) प्रमाणे ॲक्टिव्हिटी क्वालिफाय झाली सप्लाय म्हणून तर तो सप्लाय गुड्सचा का सर्व्हिसचा हे सांगण्याचं काम हे 7(1)चं आहे. कशा करता हे गरजेचं आहे, हे गरजेचं या करता आहे की जर सप्लाय गुड्सचा आहे, सप्लाय जर गुड्सचा आहे तर मग गुड्सचा HSN कोड काय, नोटिफिकेशन आपण ते बघणार की ज्या त्या गुड्सचा टॅक्स रेट नोटिफाय केलं आहे, रेट ऑफ टॅक्स त्या नोटिफिकेशनला कळेल. सप्लाय म्हणून तो क्वालिफाय झाला आहे, मग तो सप्लाय म्हणून गुड्सचा क्वालिफाय झाला असेल तर आपण मग गुड्सचं क्वालिफिकेशन काढून बघणार. सेक्शन 9 म्हणतो की आम्ही सप्लायला नोटिफाय करू, तर इंटरनेट सप्लाय असेल तर CGST रेट मॅक्झिमम 40% होतो, CGST AGST म्हणून, आणि IGST असतात पण मॅक्झिमम 40%. मग त्याचं नोटिफिकेशन बघायला पाहिजे. मग त्यात कळेल की त्या गुड्सला रेट काय 12 आहे, 18 आहे, 28 आहे, तर HSN कोड काय.
तो रेकॉर्ड करायचा इनवॉइसमध्ये. मग त्याचं इनवॉइसिंग करण्याकरता त्याचा एजिशन कोड बघण्याकरता पहिले हे कळलं पाहिजे की तो गुड्स आहे. गुड्स एजिशन कोड आला, तो इनवॉइसला आला. त्या इनवॉइसला मग इनवॉइस जर गुड्सचा आहे तर मग टाईम ऑफ सप्लाय वेगळा असतो. इनवॉइस जर सर्व्हिसचा आहे ते इनवॉइस 3 दिवसानंतर बनवता येतो. त्याचा टाईम ऑफ सप्लाय पण बघायला पाहिजे काय, त्याची व्हॅल्युएशन पण मग गुड्सची वेगळी, सर्व्हिसची वेगळी आहे. रेट ऑफ टॅक्स नोटिफिकेशन झाला आहे तो बघायला पाहिजे. आणि सर्व्हिस जर असेल तर त्याचा मग सर्व्हिस अकाउंट कोड असेल. जर मला हेच नाही कळलं की सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे तर मग व्हेरिफिकेशन येणार नाही. मग ही क्लॅरिटी येण्याकरता शेड्यूल 2 दिलं आहे. आणि याच्यामध्ये शेड्यूल 2 मध्ये ट्रान्सफर या टॉपिकमध्ये हे 3 ॲक्टिव्हिटी. हे ट्रान्सफर आहे तर काय, लँड आणि बिल्डिंग विषयी, ट्रीटमेंट आणि प्रोसेस, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट जर ट्रान्सफर केली बिझनेसची असेट तर त्यामध्ये ABC हे 3 दिले. आणि या 7 ॲक्टिव्हिटीज दिल्यात. या सप्लाय ऑफ सर्व्हिस असतील. त्यापुढे कंपोजिट सप्लाय. जे ह्या जे काय त्यांनी 15+ ॲक्टिव्हिटीज काय दिल्यात त्यातनं आपल्याला क्लिअर होतं की एखादी ॲक्टिव्हिटी जर क्वालिफाय झाली सप्लाय म्हणून तर ती सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस. पण जेव्हा ट्रान्सफर म्हणतो एनी ट्रान्सफर ऑफ द टायटल इन गुड्स इथे सप्लाय ऑफ गुड्स. तुम्हाला मी एक वस्तू दिली, तुम्हाला एक गुड्स आहे, पण ही तुम्हाला वस्तू मी दिली एवढ्यावरती एवढं पुरेसं नाही आहे. तुम्हाला याचा मालकी हक्क दिला का, याचा मालकी हक्क दिला म्हणजे एनी ट्रान्सफर ऑफ द टायटल इन गुड्स इज सप्लाय ऑफ गुड्स. स्मार्ट फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर. सोल्ड म्हटलं का त्याचा हक्क ट्रान्सफर झाले टू मिस्टर विजय. दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बिकॉज ऑन सेल ऑफ द टायटल ऑफ द फर्निचर इज ट्रान्सफर टू मिस्टर. एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स, अधिकार दिला वापरण्याचा, अधिकार दिला. or undivided shares in goods without the transfer of title thereof is a supply of service. वस्तू दिली, पहिल्या केसमध्ये वस्तू दिली होती, दुसऱ्या केसमध्ये वस्तू दिलेली आहे पण ती वापरण्याचा अधिकार दिला. मिस्टर रणजित shall transfer right to use JCB machine for a period of 2 months for an agreed consideration to Mr. Baiju in April. The transfer of JCB machine without transfer of title in JCB machine shall be treated as supply of service. आता P आणि K हे जॉईंट ओनर आहेत मुवेबल प्रॉपर्टीचे. मिस्टर P sells his share in movable property to Mr. J without the transfer of title. It would be treated as supply of service. एक मुवेबल वस्तू आहे, ठीक आहे, ही घेतली मी आणि माझा मित्र, मी दोघांही वापरतो 15-15 दिवस. आता मी जर गावाला गेलो तर मी माझा जो टर्न येईल जेव्हा मी हे वापरू शकत नाही. तर मी एक तिसरा व्यक्ती बघितला, त्यांना सांगितलं की जेव्हा माझा टर्न येईल तर ही वस्तू तुम्ही वापरा, अधिकार दिले. विकत नाही होत, ही आमची जॉईंट प्रॉपर्टी आहे माझ्या दुसऱ्या मित्राची. ही जॉईंट प्रॉपर्टी मी तिसऱ्या मित्राला ज्यावेळेस वापरण्याचा अधिकार देतो तेव्हा ही सप्लाय ऑफ सर्व्हिस होते. हे 2 मित्र आहेत, भाऊ आहेत ते. त्याचं एक फॅमिली शॉप आहे. तर एक भाऊ 2 वर्ष वापरतो, दुसरा भाऊ 2 वर्ष वापरतो. 2 वर्ष मी दुकान करतो पण चालला, 2 वर्षानंतर मग दुसरा भाऊ वापरला. आता तो दुसरा जो व्यक्ती आहे त्याचं वय झालं आणि त्याला आता इंटरेस्ट आहे दुकान चालवण्यात. त्याचा मुलगा काय बोलला की तुम्ही चालवत नाही दुकान, तुमचा अधिकार आहे ना, तुम्ही कोणतरी व्यक्ती बघा त्याला 2 वर्ष दुकान आपल्या हक्काने चालवायला द्या आणि त्याकडून तुम्ही ठरवून घ्या बघ हे दुकान चालवायचं आहे, आम्हाला तू 5 लाख रुपये दे. मग त्याने एक दुसरा व्यक्ती बघितला की ही आमची जॉईंट प्रॉपर्टी आहे, फॅमिली प्रॉपर्टी आहे, आमच्या काकाची, आमच्या वडिलांची. मग त्याने त्या व्यक्तीला सांगितलं हे आम्हाला एवढे पैसे दे आणि आमचा जो अधिकार आहे तर इथे मुवेबल प्रॉपर्टी म्हटलं ते दुकान हे त्यांचं अशी प्रॉपर्टी जी मुवेबल नाही, हे वापरण्याचा अधिकार तुला देतो. जॉईंट ओनर आहे, त्यांच्याच नावावर राहील जागा, पण जेव्हा माझ्या वडिलांचा अधिकार येईल ती जागा वापरण्याचा, दुकान वापरण्याचा, तेव्हा तुम्ही वापरा, तुम्ही चालवा, तुम्ही धंदा करा,
गुड्स तुम्ही आणा, ऑर्डर तुम्ही करा, गिरायकाला तुम्ही द्या, फक्त आमचा तुम्हाला वापरायला देतो म्हणून 2 वर्षाकरता हा करार करा. ओके. इथे अनडिवायडेड शेअर्स इन गुड्स आहे, विदाऊट द ट्रान्सफर ऑफ टायटल देअर ऑफ. इथे गुड्स म्हटलं म्हणून मग उदाहरण मुवेबल प्रॉपर्टीचं घेतो, पण असे व्यवहार मार्केटला होत असतात वर्षी. एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स अंडर अन ॲग्रीमेंट विच स्टिप्युलेट्स दॅट प्रॉपर्टी इन गुड्स शॅल पास ॲट फ्युचर डेट. म्हणजे गुड्सचं टायटल ट्रान्सफर होणार आहे पण भविष्यामध्ये, आज नाही. एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स अंडर अन ॲग्रीमेंट विच स्टिप्युलेट दॅट प्रॉपर्टी इन गुड्स शॅल पास फ्युचर डेट अपॉन पेमेंट ऑफ फुल कन्सिडरेशन ॲज ॲग्रीड. ॲग्रीमेंटप्रमाणे स्मार्ट फर्निचर हाऊस सप्लाइड फर्निचर टू मिस्टर जयेश in an agreement to receive payment in 9 installments. This amount supply of goods because title of the furniture will pass on to and now the Mr. Jayesh. Mr. Jayesh in future, Jayesh in future on completing the payment of 9 installments. 9 हप्ते भरले तरच त्याला काय मिळणार, मालकी हक्क मिळणार. मग फ्युचरमध्ये मिळो किंवा आज मिळो, हा सप्लाय ऑफ गुड्स आहे. ट्रान्सफर टायटल इमिजिएटली करा, ट्रान्सफर फ्युचरमध्ये करा. टायटल ट्रान्सफर होत आहे तर सप्लाय गुड्स आहे, आणि गुड्स वापरायला गेले, अधिकार दिला, अनडिवायडेड शेअर गुड्सचा आहे त्याचा अधिकार दिला वापरण्याचा, तर सप्लाय ऑफ सर्व्हिस. लँड आणि बिल्डिंग असते, जमीन किंवा बिल्डिंग लीजवर द्या, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय. मूळ मुद्दा काय यातला, ऑक्युपाय करायचा अधिकार दिला. लायसन्स टू ऑक्युपाय लँड इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. मिस्टर सुरेश लेट आउट लँड ऑन लीज टू दमानी टूल्स. द लेटिंग आउट ऑफ लँड ऑन लीज इज कन्सिडर्ड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. एनी लीज लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग, जसं लँड आहे सेम बिल्डिंग आहे, बिल्डिंग वापरायला देण्याचा उद्देश काही असो, कमर्शियल, इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, for business or commerce, either wholly or partly, is a supply of service. Lease, tenancy of land, lease, tenancy, lease or letting out of building is supply of service. Treatment or process. Treatment or process. आता Shah glass house send their glass to Mehta Tools for heat treatment to produce tempered glass. The heat treatment done by Mehta Tool is supply of service. आता ट्रीटमेंट काय होतं, चाकूची फॅक्टरी आहे, त्या चाकूला धार लावायची. आता ट्रीटमेंट किंवा प्रोसेस काय, ती गुड्स चाकू आहे त्याच्यावरती विच इज अप्लाइड टू अनदर पर्सन्स गुड्स. एका पर्सनचे गुड्स आहेत, दुसऱ्या पर्सन त्यावरती काहीतरी प्रोसेस किंवा ट्रीटमेंट करतो, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस. बऱ्याच फॅक्टरीकडे असं असतं, आता एक तूप किंवा तेल बनवलं जातं, त्याला डब्बा बनवला जातो. आता ते डब्या बनवला तर त्या डब्यावरती परत कंपनीचं नाव आणि इतर काही गोष्टी पाहिजेत, मग ते प्रिंटिंग करायला दुसऱ्या कंपनीकडे ते डबे पाठवले जातात. सगळं त्याच कंपनीत होईल काय गरजेचं नाही ना, मग ते दुसऱ्या फॅक्टरीमध्ये त्याला पेंटिंग करायला पाठवतात. तर हे त्याच्यावरती पेंट करून दिलं, त्यावरती लोगो एम्बॉस करून दिला, काही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या करतात, हे काय झालं, ट्रीटमेंट किंवा प्रोसेस आहे, विच इज अप्लाइड टू अनदर पर्सन्स गुड्स इज सप्लाय ऑफ सर्व्हिस. Where goods forming part of the asset of business. आता जर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ असेट ऑफ बिझनेस असेल तर बॅलन्स शीटला एक असतात फिक्स असेट, दुसरे असतात स्टॉक इन ट्रेडमध्ये जो माल विकायचा आहे त्या असेल. स्टॉक इन ट्रेडमध्ये सगळे गुड्स येणार ना, एखादा ट्रेडर आहे समजा तो 100 गुड्स विकत असेल, सगळे स्टॉक इन ट्रेडमध्ये असतील. Goods forming part of the asset of business are transferred or disposal of by or under the direction of the person carrying on the business so as no longer to form part of those assets. Such transfer or disposal of supply of goods by the person. या asset बॅलन्स शीटला आहेत, asset साईडला. The Janata Cooperative Bank disposes its used computer
फॉर ₹500 बाय गिविंग इट टू अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन. ओके, इथे काय म्हटलंय, वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. आता हे इथे काढून टाकलं, कारण कन्सिडरेशन नाही आहे तर शेड्यूल 1 मध्ये असायला पाहिजे. शेड्यूल 1 बघून घेईल ना. कन्सिडरेशन आहे, जर कन्सिडरेशन आहे, आता शेड्यूल 1 मध्ये पहिलीच एंट्री बघितली आपण, परमनंट ट्रान्सफर ऑफ असेट. ते कन्सिडरेशन नाहीच आहे, मग इथे टाकायची गरज नव्हती, म्हणून अमेंडमेंट करून हे काढून टाकलं. वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. परमनंट ट्रान्सफर केली बिझनेस असेट, कन्सिडरेशन नाहीये तरी पण ते टॅक्सेबल होणारच आहे. त्यामुळे इथे डबल होत होता, त्यामुळे इथे हे अमेंडमेंट करून काढून टाकलं. द डिस्पोजल ऑफ द कम्प्युटर इज अ सप्लाय ऑफ गुड्स सब्जेक्ट टू जीएसटी. हे ₹500 जरी नसते घेतले तरी पण त्यावर जीएसटी आला. कसा येईल जीएसटी? आता काय चार्जेस घेतलेच नाही आहेत तर सेक्शन 15 आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय. त्याची व्हॅल्यू काय असेल ही व्हॅल्यू काढा, त्यावर टॅक्स काढा, तो टॅक्स भरायचा. लक्षात घ्या, ₹500 घेतले तर ₹500 टॅक्स येईल ना. मग इथे रिसिपियंट कोण आहे? जर रिसिपियंट जर का अनरेटेड पर्सन आहे, डिस्टिंग पर्सन नाही आहे, तर ओपन मार्केट व्हॅल्यूला जी व्हॅल्यू द्याल ती ओपन मार्केट व्हॅल्यू आहे, मग या ₹500 जीएसटी येईल. पण जर का ₹500 पण घेतले नसते, की चॅरिटेबल स्टुडंट आहे, एखादी शाळा आहे, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना बँकेने कम्प्युटर दिले, जर कम्प्युटर दिले तर आता याच्यामध्ये सेक्शन 18 आहे आणि त्यामध्ये सबसेक्शन 6 आहे. ट्रान्सफर ऑफ कॅपिटल गुड्स विषयी तिकडे 500. जर ट्रान्सफर ऑफ कॅपिटल गुड्स केले त्याचं एस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष, 60 महिने. 60 महिन्याच्या आत जर का कॅपिटल गुड्स ट्रान्सफर केले तर त्याला रूल आहे, किती व्हॅल्यू आहे ती काढा. समजा हे ट्रान्सफर केले आणि कन्सिडरेशन घेतलं, समजा ट्रान्सफर करून घेतलेलं कन्सिडरेशन म्हणजे सेक्शन मला 15(1) प्रमाणे व्हॅल्युएशन तुम्ही केलं आणि टॅक्स कलेक्ट केला 20,000. ओके, सेक्शन 18(6) त्याच्या रूलप्रमाणे व्हॅल्युएशन येतं समजा 22,500, तर 22,500 लायबिलिटी पे करायला लागेल टॅक्सेबल पर्सन. रजिस्टर्ड पर्सनला जेव्हा तो 15(1) प्रमाणे व्हॅल्युएशन करतो 20,000, पण 18(6) प्रमाणे व्हॅल्युएशन होते 22,500. तर समजा इकडे 25,000 आले तर मग ह्याच्यावर जास्त व्हॅल्यू आली ना, मग जी कलेक्ट केली ती ते करा. पण जर कमी कलेक्ट केली 20,000 आणि येते 22,500, तर त्याला स्वतःच्या पॉकेटमधनं तेवढे पैसे 22,500 जमा करावेच लागतील, 2,500 घेणं भरायला लागतील. हे ट्रान्सफर ऑफ कॅपिटल गुड्स आहे. GST registered supplier is in the business of supplying mineral water. His family is consuming 100 bottles of mineral water regularly every month. 100 बाटल्या तेच वापरत स्वतः करतात. The disposal of the mineral water for his family consumption is a supply of goods and subject to duty. आता याच्यामध्ये जर का त्यांनी 10,000 बाटल्या तो दर महिन्याला विकत असेल किंवा घेत असेल आणि त्यातल्या 100 स्वतः करता वापरत असेल, तर त्याला एक ऑप्शन काय की जे गुड्स इन्व्हर्ट सप्लाय घेतो त्यातलं पर्सनल कन्झम्पशन पर्पज 100 घेतो, तरी त्याचा ITC घेऊ नये. त्याचा ITC नाही घेतला तर मग त्याला आउटपुट टॅक्स जमा करायला लागणार नाही. जर इनपुट टॅक्स क्लेम केला असेल तर मग आउटपुट टॅक्स त्याच्यावरती येणार. जर तो परचेसच करतोय पर्सनल पर्पज आणि त्याला ITC घेत नाही, तर मग ITC घेतला नाही, परचेस केलं पर्सनल पर्पज, तर मग पुढचं काय होणारच नाही. मग सप्लायमध्ये येणारच नाही ते. स्टार फर्निचर एंटरप्राइज, a sole proprietor, is in the business of selling furniture. Owner took a set of furniture to furnish his bedroom permanently. The transfer of the furniture by the owner, whether or not for consideration, is a supply of goods subject to GST. आता जर तुम्ही प्रॉपरली ऑडिट केलं आणि जर स्टॉक चेक केला तर तुम्हाला कळेल की स्टॉकमध्ये जेवढा परचेस आहे, जेवढा सेल आहे, स्टॉकमध्ये डिफरन्स आहे. तर त्यावेळेस जर कळलं की काही गुड्स त्याने स्वतःकरता कन्झम्पशन केलेलं आहे, डिफरन्स काय? आता डिफरन्स जर असेल
5 पाहिजे मला. तर स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स आला, गुड्स चोरीला गेले, तर व्यक्ती काय म्हणेल ना, गुड्स चोरीला गेले, हिशोब लागत नाही गुड्सचा. तर गुड डिस्पोज बाय वे ऑफ गिफ्ट, कोणाला गिफ्ट दिले. गुड डिस्पोज बाय वे ऑफ फ्री सॅम्पल, लॉस गुड्स, स्टोलन गुड्स, डिस्ट्रॉयड, गुड डेटा रिटर्न ऑफ. कुठल्याही प्रकारे त्या गुडवर टॅक्स कलेक्ट होणार नाही आहे, झालेला नाही आहे. काही डिफरन्स माहीत नाही मला, चोरीला गेले, ह्याच्यावरती ITC घेता येत नाही. म्हणजे ते गुड जर विकले गेले तर टॅक्स भरा, आणि विकले गेले नाही आहेत, स्टॉकमध्ये डिफरन्स आहे, तेवढं ITC रिव्हर्स करणं ही त्याच्यावरती लायबिलिटी या सेक्शनच्या या क्लॉजच्या आधारे येणार. की गुड्स लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉयड हे तुम्ही चेक केलं तर चोरीला गेले. पण चोरीला गेले तर ठीक आहे, आता आम्ही इन्स्पेक्शन केलं म्हणून कळतंय, ऑडिट केलं म्हणून कळतंय गुड्स चोरीला गेले किंवा स्टॉकमध्ये डिफरन्स आहे. स्टॉक एक वेळा टॅली नसतो, पण जर तुम्ही ऑडिट केलं आणि स्टॉक चेक केला आणि काय डिफरन्स आहे, तर त्या आधारे टॅक्स लायबिलिटी डिटरमाइन करता येईल. समजलं ना काय? मी तुम्हाला इंटरलिंक का देतोय की ज्या वेळेस तुम्ही बघाल स्टॉक टॅली कराल, हा सप्लाय आहे, सप्लाय तुम्ही केला आहे, सप्लाय केला तर टॅक्स द्या. तुम्ही सप्लाय केलाच नाही, गुड्स चोरीला गेले मग रिव्हर्स करा ITC. मग कधी घेतले होते, काय घेतले होते, मग विथ इंटरेस्ट ते रिव्हर्स होईल. हे सर्व ऑडिटचे पॉईंट आहे. तुम्ही जर हे आज बघा, जेव्हा ऑडिट करायला जाल तेव्हा चेकलिस्ट बनवायला पाहिजे. चेकलिस्ट काय काय चेक करायचं, आणि अकाउंट रेकॉर्ड टॉपिक पुढे मी घेईन, त्यात तुम्हाला सांगेन की अकाउंट रेकॉर्डमध्ये त्यात दिलेलं आहे की काय काय मेंटेन करायचं. तर ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं जातं की हे आमच्या सॉफ्टवेअरमध्ये येतच नाही, हे दिसतच नाही, हे काही कारण नाही ना. तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की बा हे अकाउंट रेकॉर्डची प्रोव्हिजन आहे, याप्रमाणे तुम्ही मग रेकॉर्ड मेंटेन नाही केले, इनवॉइस प्रॉपर नाही बनवले, किती पेनल्टी आहे ते बघा. हे नाही केलं मग तुम्हाला सगळ्याची पेनल्टी लावायची का. अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर नाही, सगळ्यावरती जे ऑब्लिगेशन फॉलो करायला पाहिजे ते फॉलो केलेलं नाही आहे, तर त्या सगळ्याची आधारे पेनल्टी लागेल. त्यांनी सांगितलं हे मेंटेन, आमच्याकडे स्टॉक मेंटेन होत नाही, आमच्याकडे सॉफ्टवेअरमध्ये येतच नाही, मेंटेन करण्याचं ऑब्लिगेशन आहे. वेअर बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ अ पर्सन कॅरिंग ऑन अ बिझनेस, goods held or used for the purposes of his business are put to any private use. आता इथे कसं आहे, अगोदर आपण बघितलं क्लॉज ए मध्ये गुड्स कायमस्वरूपी ट्रान्सफर झाले, इथे तसं नाही आहे. वेअर और बाय or under the direction of a person carrying on a business, goods held or used for the purposes of the business or put to any private use or are used or made available to any person for use for any purpose other than purpose of the business, the usage or making available of such goods, supply of such goods वापरण्याकरता दिले. डायरेक्शन ऑफ पर्सन कॅरिंग ऑन बिझनेस, त्या बिझनेसचा मालक, मॅनेजर कोणी असो, त्यांनी गुड्स काय करे दुसऱ्या व्यक्तीला प्रायव्हेट यूज करायला दिले, उपलब्ध करून दिले, यूज वापरायला दिले, टू एनी पर्सन फॉर यूज फॉर एनी पर्पज अदर दॅन. जर कमर्शियल पर्पज दिले तर टॅक्स येणारच आहे, पण जर कमर्शियल पर्पज नाही दिले त्यांनी मग पैसे घेतलेले नाही आहे, ते घेतलेले नाही आहे. आता जर का पैसे घेतलेले नाही आहेत अदर दॅन पर्पज ऑफ द बिझनेस, शेड्यूल एखादी वस्तू वापरायला दिली आणि ती शेड्यूल वनमध्ये कन्सिडरेशन नाही आहे तर सप्लाय होत नाही. पण ज्याला वापरायला दिली तो रीडर पर्सन असेल, डिस्टिंग पर्सन असेल, कन्सिडरेशन नाही आहे तरी पण तिथे काय होईल, सप्लायमध्ये येईल. ते रमेश एंटरप्राइज इज अ सप्लायर ऑफ टेंट्स. द कंपनी लेंड्स अ फ्यू टेंट टू इट्स मॅनेजर फॉर हिज सन्स वेडिंग. द प्रायव्हेट युसेज ऑफ द टेंट बाय द मॅनेजर. आता हा त्याचा बिझनेस आहे, तर ह्या एम्प्लॉय आणि एम्प्लॉई आहे, रीडर पर्सन आहेत, रीडर पर्सनला वापरायला दिले विथ और विदाउट कन्सिडरेशन. शेड्यूलमध्ये आहे ना एम्प्लॉयर एम्प्लॉई, म्हणून ते तसं आलं. कन्सिडरेशन असो का नसो, डीम ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस बाय द कंपनी टू हिम. Mr. Yogesh gives generator sets on rental basis to various customers. He gives a generator sets to his brother-in-law for a period of 1 month in January on the occasion of some function in the home of the brother-in-law, and therefore generator brought back to the showroom.
द ॲक्टिव्हिटी ऑफ मेकिंग अवेलेबल द सेट जनरेटर फॉर द प्रायव्हेट यूज ऑफ द ब्रदर इन लॉ ऑफ मिस्टर वाय शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. एवढंच आहे की बघा, सेक्शन 7(1)(a)(a)(b) मध्ये कन्सिडरेशन आहे आणि सी मध्ये शेड्यूल 1 येतं, तर कन्सिडरेशन नाही आहे. कुठलीही ॲक्टिव्हिटी त्यातली असेल तर ती क्वालिफाय होईल सप्लाय म्हणून. मग ती सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे तुम्ही त्यातनं बघायचं, त्याच्या आधारे बघायचं. वेअर एनी पर्सन सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन, सीजेस टू बी हे स्टॉप केलं, जो टॅक्सेबल पर्सन राहणार नाही म्हणजे काय केलं, कॅन्सल केलं. एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ एनी बिझनेस कॅरीड ऑन बाय हिम शॅल बी डीम टू बी सप्लाइड बाय हिम. त्या स्टॉकमध्ये जे गुड्स आहेत ते असं मानले जाईल की त्यांनी सप्लाय केले. आता हे जे तुम्ही बघता इकडे, मी जेव्हा तुम्हाला रिक्शन टॉपिक घेतला होता त्यातला पार्ट होता कॅन्सलेशनचा, नंबर कॅन्सल केलाय. You register taxable person, every registered taxable person whose registration is cancelled shall pay an amount. त्यांनी अमाऊंट पे करायची. एक त्याकडे इनपुट्स असतील, दुसरं कॅपिटल गुड्स असतील. एक इनपुट, दुसरं कॅपिटल गुड्स. आता त्यांनी ज्या गुड्सवरती ITC घेतलेला असेल, जे स्टॉकमध्ये गुड्स आहेत ते विकले तर टॅक्स किती कलेक्ट होईल तो बघा. आउटपुट टॅक्स किती येईल किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट किती, यातला हायर जे असेल तेवढा त्यांनी टॅक्स पे करायचा आहे ॲट द टाइम ऑफ डी रजिस्ट्रेशन. म्हणजे आता आपण इथे काय वाचतोय, सीजेस टू बी टॅक्सेबल पर्सन. एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ एनी बिझनेस कॅरीड ऑन बाय हिम शॅल बी डीम, असं मानलं जाईल की टू बी सप्लाइड बाय हिम इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस इमिजिएटली बिफोर ही सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन. ते गुड्स सेल केले त्यांनी, जे गुड्स आहेत ते सप्लाय गुड्स समजला जाईल आणि त्याच्यावर त्याला टॅक्स जमा करायचा आहे. आणि म्हणून त्याला इकडे ह्या प्रकारे प्रोविजन दिलेली आहे की नंबर जेव्हा कॅन्सल होईल तेव्हा गुड्स ज्या त्या स्टॉकमध्ये असतील आणि ज्या कॅपिटल गुड्स आहेत तर कॅपिटल गुड्समध्ये द टॅक्स ऑन द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेड कॅपिटल गुड्स, आणि इथे मी 18(6) प्रमाणे व्हॅल्यू काढणार. त्या दोनमधले हायर व्हॅल्यू जी आहे तो टॅक्स द्यायचा आहे, हे कॅन्सलमध्ये दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे इथे फक्त एवढं सांगितलं आहे की तो सप्लाय हा सप्लाय गुड्सचा असेल एवढं सांगितलं. पण तो बिझनेस जो चालू आहे, नंबर मी कॅन्सल केला पण तो बिझनेस दुसरा व्यक्ती पुढे कंटिन्यू करत असेल तर त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. बिझनेस इज ट्रान्सफर्ड टू गोईंग कन्सर्न. मी नंबर का कॅन्सल करतोय, तर त्याचं रिझन हे आहे की माझा टॅक्सेबल टर्नओव्हर एरिगेट टर्नओव्हर कमी झालं आहे. एरिगेट जे लिमिट आहे ते कमी, थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा कमी झालं आहे. नंबर मी कॅन्सल करून तो बिझनेस मीच कंटिन्यू करणार आहे तर हे लागू होईल. पण जर बिझनेस ट्रान्सफर केला ॲज अ गोईंग कन्सर्न, म्हणजे एखादा व्यक्ती वयोवृद्ध झाला, त्याला बिझनेस होत नाही, त्याची मुलं शिकली, आता त्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, त्याला वाटलं पाच आता आपण स्टार्ट होऊया, पाच झाला बिझनेस खूप केला म्हणून त्यांनी आपला बिझनेस दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला. मग दुसरा व्यक्ती तो बिझनेस पुढे कंटिन्यू करतो. आता हे ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न आहे. ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्न काय तुम्ही बघा, आता आपण एक व्यवहार आहे ना, हे पण ट्रान्झॅक्शन आहे. माझा बिझनेस चालू आहे, माझं गुडविल आहे आणि मी हा बिझनेस बंद करतो. हे जर का मार्केटमध्ये कळलं की बिझनेस बंद करायचा आहे, कोणाला पाहिजे त्यांनी चालवायला घ्यावा. जर दुसरा व्यक्ती चालवायला घेईल तर त्याला मी फुकट देईल चालवायला, तुम्ही 5 लाख रुपये दे, 10 लाख रुपये दे, जेवढा त्या बिझनेसचा जेवढा व्याप असेल
तिथे 1 लाख ते 50 करोड काय पण व्हॅल्यू येईल ना, मग त्याच्यावर जीएसटी येईल की नाही येईल, ते सप्लायमध्ये येईल की नाही येईल. म्हणजे ट्रान्सफर ॲज गोईंग कन्सर्न याच्यावरती एक व्यक्ती त्याचा रेप्युटेड बिझनेस दुसऱ्या व्यक्तीला चालवायला देतो. आता इकडे नाक्यावर एक दूधवाला असतो, तर त्या व्यक्तीकडे काय गोष्टी तो 3-4 वर्षात दूध सप्लाय करायचं. ती जागा अशी ते फुकटची, सकाळी चालतं उभं राहतो, दुधाची गाडी ते दूध घेतो, ते उभं राहून विकतो, प्लस त्याची लाईन आहे, दूध टाकतो. त्याने तो बिझनेस बंद केला. तर माझा एक मित्र आहे, त्याला कळलं तो बंद करतोय. हा त्याला बोलला, ते लाईन तुझी मला दे आणि मी बघतोय. तो बोला 40,000 रुपये घेईन आणि 40,000 रुपये देऊन ती लाईन चालवायला घेतली. ती जागा तो वापरतो. हे नॉर्मल व्यवहार आहे. पेपरची लाईन आहे, दुधाची लाईन आहे, लोक फुकट विकत नाही. ते दुकान असेल, फॅक्टरी असेल आणि तो बिझनेस कोण ट्रान्सफर करतोय, तर त्याकरता लाखो रुपयाचा व्यवहार होतो. ओके. आता तुम्ही बघाल गोईंग कन्सर्न, तुम्हाला गोईंग कन्सर्न हा शब्द अजून एक ठिकाणी सापडेल, तो आहे एक्झम्पशन. एक्झम्पशन ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न आहे. Services by way of transfer of going concern as whole or an independent part thereof. एक फॅक्टरी आहे, ती एक खत बनवते, ओके, आणि त्याचे दुसरं एक प्रोडक्ट आहे, ते सिमेंटही बनवतात. आणि त्यांनी जर का त्यांना असं वाटलं खताचा बिझनेस का आपल्याला तेवढा लाभत नाही आहे, सिमेंटचा बिझनेस ओके आहे, आपण हा खताचा बिझनेस दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर करू, तेव्हा तो काय होतो, एक इंडिपेंडेंट पार्ट आहे. संपूर्ण बिझनेस ट्रान्सफर नाही केला, पण त्यांनी आपला एक फॅक्टरी वेगळी आहे, एक प्रोजेक्ट वेगळा आहे, तो त्यांना दिला. जसं थम्सअप तुम्हाला माहिती आहे, हे पार्लेचं प्रोडक्ट होतं, हे कोकाकोलाने घेतलं. मग कोकाकोलाने कसं पार्लेला कब्जामध्ये पकडलं, त्यांना कसं त्या मजबूर केलं, ही तुम्हाला स्टोरी यूट्यूबला मिळेल. आणि काही करोडला त्यांनी मग ते मागत होते, फुकट नाही, पैसे देऊन मागत होते, पण हे देत नव्हते की आम्ही चालू. आणि चांगल्या प्रकारे पार्ले कंपनी थम्सअप विकत होते, तो त्यांनी टेक ओव्हर केला कोकाकोलाने. हा एक वेगळा इंडिपेंडेंट पार्ट होता, तो त्यांनी घेतला. हे ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न आहे. हे कशा प्रकारे होतं, ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न मीन्स ट्रान्सफर ऑफ अ रनिंग बिझनेस. रनिंग बिझनेस बंद पडलेला असता कामा नये. रनिंग बिझनेस विच इज कॅपेबल ऑफ बिंग कॅरीड ऑन बाय द पर्चेसर घेतो ॲज अ इंडिपेंडेंट बिझनेस, बट शॅल नॉट कवर मेअर और predominant transfer of an activity comprising a service नाही, ट्रान्सफर ऑफ बिझनेस lump sum consideration commonly referred as slum sale is covered under this end. किती रुपयाला त्याने घेतलं, काय करोडला घेतलं, एक लमसम अमाऊंटला. मग आता त्या बिझनेसचं रेप्युटेशन त्यांचं, कस्टमर त्यांचे, परचेस ऑर्डर, सेल ऑर्डर सगळ्या त्यांच्या, अशा लायबिलिटीज सगळ्या ही दुसरी कंपनी टेक ओव्हर करणारा विकत घेतो. आता लमसम अमाऊंट आहे 5 करोड, 500 करोड, याच्यावर जीएसटी येईल का नाही, अनलेस एक्झाम्प्ट. मी इथे बघा, हे आपण बघतो एक्झाम्पशन, यात नोटिफाय झाले की सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न ॲज होल इंडिपेंडंट पार्ट देअर ऑफ इज एक्झाम. ही सर्व्हिस आहे, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि ही एक्झाम आहे. लक्षात, त्यांनी बिझनेस टेक ओव्हर केला. बिझनेस मुव्हेबल नाही आहे ना, बिझनेस एका जागी आहे, बिझनेस ही मुव्हेबल आहे, त्याला तुम्ही असं उचलून देऊ शकत नाही ना बिझनेसला. मग सर्व्हिस आहे, ही ॲक्टिव्हिटी सर्व्हिसमध्ये येईल आणि ती एक्झाम केली. ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न ही एक्झाम एंट्रीमध्ये एंट्री आलेली आहे. तुम्ही जेव्हा कधी बघाल तेव्हा पहिले हे बघा सप्लायमध्ये आहे का, मग सप्लाय गुड्सचा का सर्व्हिसचा आहे बघा, त्यानंतर बघा एक्झाम आहे की नाही. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, हां याच्यावरती जीएसटी यायला पाहिजे, पण तो एक्झाम केला आहे का, जर केला आहे तर जीएसटी येणार नाही. लक्षात ना, अनलेस जर त्यांनी बिझनेस बंद केला पण तो ट्रान्सफर करतोय, तर मग जो सप्लायर आहे, जो बिझनेस बंद करतोय, रजिस्टर करतोय, त्याला जीएसटी भरायचा नाही. आणि जो परचेस करेल त्याला अनलेस एक्झाम त्याला भरायचा नाही, जो घेतोय. आता इथे ती एक्झाम गोईंग करतात म्हणून त्याला भरायचं नाही. दुसरं, द बिझनेस इज कॅरीड ऑन बाय अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम टू बी टॅक्सेबल. त्यांनी कोण आपला रिप्रेझेंटेटिव्ह नेमला असेल त्याच्या वतीने बिझनेस करायला, मग मानलं जाईल की तो टॅक्सेबल पर्सन आहे.
मिस्टर ए रजिस्ट्रेशन पर्सन, हा जो व्यक्ती आहे याचं शूचे दुकान आहे, शू स्टोअर. ॲज हिज बिझनेस हॅज सबस्टॅन्शियली रिड्यूस्ड ओव्हर द लास्ट इयर, he has decided to close the business and retire at the time of registration. He has goods on hand valued stock rupees 5,000. आता हा 5,000 स्टॉकमध्ये गुड्स आहेत. The stock of 5,000 shall be deemed to be supplied by him. त्याला याच्यावर जीएसटी भरायला लागेल. आता एक केस सांगतो बघा. आता जर एखाद्या व्यक्तीने बिझनेस बंद केला, तर माझा एक क्लायंट होता, त्याने बिझनेस बंद केला. त्याच्याकडे गुड्स जे होते ते त्यांनी विकले, नवीन गुड्स मागवणं बंद केलं, हळूहळू बिझनेस बंद केला. आणि त्यांनी शेवटच्या महिन्यात काय केलं, काही गुड्स सप्लाय केले, GSTR 1 भरला आणि GSTR 3 त्यांनी भरलाच नाही. 1 भरला, त्यात त्याला काहीतरी 7-8 हजार रुपये समजा धरून त्याला 7,500 रुपये भरायला येत आहेत. अशा प्रकारे GSTR 1ला त्यांनी रिपोर्ट केले. ITC वगैरे घेऊन, हे जास्त अमाऊंट होती, ITC वगैरे घेऊन त्याला 7,500 भरायला येणारच होते आणि त्यांनी पुढचे 6 रिटर्न भरले नाहीत आणि त्याचा नंबर डिपार्टमेंटनी सस्पेंड केला, नंतर कॅन्सल केला. जेव्हा त्याला कॅन्सलचं नोटीस पाठवली, तुमचं कॅन्सल केलेलं आहे, त्यात त्याला टॅक्स काय भरायला येतो का हे लिहून पाडवलं 0. हे योग्य केलं का? त्यांनी GSTR 1 भरला आहे. तिकडे तुम्हाला कळतं की त्यांनी 22-23 हजाराचा माल विकले जातो दाखवतोय B2C मध्ये, आणि त्यांनी परचेस ITC जो आहे तो सगळा सेट ऑफ केला, तरी त्याला 7,500 रुपये भरायला येतात. आणि त्याने दुकान जेव्हा निघाला त्याला भरायला पैसे नाहीत. GSTR 1 तर भरला, अगोदर सांगितलं असतं. GSTR 1 पण नसा भरला, ते दाखवलंच नसतं. दाखवलं आणि मग मोठं पैसे नाहीत, मग तो नोकरीला लागला, कामाला लागला. झाले 6 महिने, ते भरून टाक, मोकळा ना म्हटलं, संपून टाक. आता परत ह्या पॅनला नंबर मिळणार नाही. नंबर तुम्ही काढायला गेला, तुझ्या वाटलं परत बिझनेस करायचा आहे, ते मिळणार नाही नंबर. त्यांनी भरलेच नाही पैसे. पण डिपार्टमेंटने त्याला काय केलं, नोटीस जे काय नंबर कॅन्सल केला, नंबर तुमचा कॅन्सल केलेला आहे आणि तुमची लायबिलिटी 0 आहे. त्याला दुसऱ्या व्यक्तीने ॲडवाइस केला की लायबिलिटी 0 आहे, नको भरू पैसे. लायबिलिटी 0 आहे ना तुझी, पैसे नको भरू. आता त्याने समोर बघायला पाहिजे, ज्यांनी नंबर कॅन्सल केला, की लायबिलिटी दिसते तेवढी तरी मागा त्याच्याकडे, तेवढी तरी मागा. GSTR 1 भरला, तुम्हाला 2B मध्ये कळतंय किती ITC आलेलं आहे, क्रेडिट लेअर कॅश त्याच्यात तुमच्याकडे आहे, तुम्हाला कळतं ना, एवढं तर बघायला पाहिजे नको. हे पण नाही बघितलं आणि त्याला 0 लायबिलिटी पाठवली. मला वाटतं बघा, नोटीस आली, लायबिलिटी काहीच नाही. तुला कळलं मी काय बोललो? हां, तेच आहे ना. मग तुम्हाला समोर दिसतंय ना, त्यांनी GSTR 1 भरलाय, 3 भरायला पैसे ना त्याच्याकडे. जेवढं त्यांनी समोर रिपोर्ट केलंय त्याच्या आधारे ते कळतं. ॲक्च्युली नंबर जर एखादा व्यक्ती कॅन्सल करतोय, नंबर तुम्हाला कॅन्सल करायचा आहे, त्याच्या पेमेंटवर जाऊन बघायला पाहिजे. नंबर कॅन्सल करण्यापूर्वी तो आहे की नाही जागेवरती, बिझनेस आहे की नाही, स्टॉक आहे का. तो बोलत की मी बिझनेस माझा टर्नओव्हर कमी झाला म्हणून कॅन्सल केलं, मग त्यावेळेला स्टॉक किती होता, हे काहीतरी माहिती काढून. पण तेवढा वेळ नाही डिपार्टमेंटकडे, आणि समोर आकडे आले तेही बघायचे नाही. ह्या प्रकारे चाललं. मग जर का तरतुदीप्रमाणे डिपार्टमेंटच काम करणार नसेल, तर मग व्यापाऱ्यांना काय अपेक्षा करायची. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता हे बघा पुढे की फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी आहे. Rama rented her shop to Jaya for her business for a period of 1 year. Here renting of Rama's shop will be treated as supply of service. तुम्हाला एवढ्या अशा गोष्टी का सांगतो की जे चाललंय हे बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. की कायद्यानुसार ही जी काय ॲक्शन घेतली जाते ही तरतूद कुठे आहे, जे काय समोर तुमच्या घडत असेल तुम्ही हे बघितलं पाहिजे. हे कुठल्या सेक्शनमध्ये बसतं, कुठल्या रूलला बसतं हे तुम्ही कळणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स. आता आपण बघितलं शेड्यूल 3 मध्ये लँड बिल्डिंगवर टॅक्स येत नाही. जर बिल्डिंग CC मिळाले म्हणजे बिल्डिंग आहे.
द कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर or a part thereof, including a complex or building intended for sale to a buyer wholly or partly. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, पण केव्हा? एक्सेप्ट वेअर द एंटायर कन्सिडरेशन हॅज बीन रिसिव्ड आफ्टर इश्युअन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट वेअर रिक्वायर्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, पण जर एंटायर कन्सिडरेशन CC मिळाल्यानंतर असेल तर ही सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही. मग शेड्यूल 3 ची एंट्री होईल. तुम्ही काय घेताय? तुम्ही कन्स्ट्रक्शन सर्व्हिस घेताय, कारण बिल्डिंग म्हणून त्याला CC मिळाली का बिल्डिंग होईल ती. जोपर्यंत CC मिळाली नाहीये तोपर्यंत ती बिल्डिंग नाहीये, तोपर्यंत कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आहे. अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे कन्स्ट्रक्शन सर्व्हिस घेतली जाते. कन्स्ट्रक्शन ऑफ द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. कन्स्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर अ पार्ट देअर ऑफ, हे काय सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण एक्सेप्ट काय म्हटलं इकडे? एक्सेप्ट केव्हा ती सर्व्हिस नाहीये. वेअर द एंटायर कन्सिडरेशन. शब्द काय? एंटायर कन्सिडरेशन हा शब्द वापरला आहे. हे दोन शब्द जे आहेत, एंटायर कन्सिडरेशन. आता CC कोण देतं? CC देतं कॉम्पिटंट ऑथॉरिटी, मीन्स द गव्हर्नमेंट और एनी ऑथॉरिटी ऑथोराइज, ज्याने अधिकृत केलं आहे की बांधकाम करायला परमिशन द्या, बांधकाम कंप्लीट झालं आहे, प्लॅनप्रमाणे झालं आहे की नाही बघा, आणि मग त्याला कंप्लेंट सर्टिफिकेट द्या. म्हणजे ज्या अटी शर्तीवर त्यांना बांधकाम करायला परवानगी दिली असेल आणि प्लॅनप्रमाणे त्याप्रमाणे बिल्डिंग बांधली का पुढे काय मिळतं? कंप्लेंट सर्टिफिकेट. ते कोण देतं? कॉम्पिटंट ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट और एनी ऑथॉरिटी ऑथोराइज टू इश्यू कंप्लेंट सर्टिफिकेट अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, त्याप्रमाणे जे ऑथॉरिटी असतील. अँड इन केस नॉन रिक्वायरमेंट ऑफ सच सर्टिफिकेट फ्रॉम सच ऑथॉरिटी फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग, नेमली आर्किटेक्ट, रजिस्टर्ड, चार्टर्ड इंजिनियर, लायसन्स सर्वेअर, जे कोण असेल ते. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालंय, CC मिळाली, CC आली. पुढे आता शब्द आहे एंटायर कन्सिडरेशन. या फ्लॅटची व्हॅल्यू आहे, बिल्डिंगचं काम चालू आहे, फ्लॅटची व्हॅल्यू आहे 80 लाख. हे 80 लाख त्यातला एक रुपया जरी CC मिळण्या अगोदर दिला आणि बाकी नंतर दिले, GST ॲप्लिकेबल एंटायर 80 लाखावरती ॲप्लिकेबल होईल. टप्प्याटप्प्यात दिला, पहिले 40 लाख, मग 20 लाख, मग 20 लाख, 60 लाख CCच्या अगोदर आहे, 20 लाख नंतर आहे, तरी पण 80 लाखावर संपूर्ण GST आहे. आणि एंटायर कन्सिडरेशन बिल्डिंग CC आली इकडे आणि मग दिलं आफ्टर कम्प्लिशन 80 लॅक्स, मग तो सप्लाय नाहीये, मग ती शेड्यूल 3 ची एंट्री होईल, मग ती कन्स्ट्रक्शन सर्व्हिस नाहीये. हेच खाली दिलंय की एंटायर कन्सिडरेशन और एनी पार्ट ऑफ कन्सिडरेशन इज रिसिव्ड बिफोर issuance of completion certificate where required by the competent authority after is first क्या OC मिळते, ऑक्युपेंसी सर्टिफिकेट. सप्लाय ऑफ सर्व्हिस CC किंवा OC मिळण्या अगोदर काही पैसे पे केले असतील तर एंटायर कन्सिडरेशन हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. सेक्शन 7(1)D रीड विथ शेड्यूल 2 पॅरा 5B काय आलं? सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि जर ते एंटायर कन्सिडरेशन इज रिसिव्ड आफ्टर आहे, आफ्टर CC, not a supply at all, such supply shall be considered as neither supply of goods nor supply of service. Section 7(2) read with schedule 3 entry 5. परिस्थिती बदलली ते टॅक्सेबिलिटी बदलणार. टेम्पररी ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इथे पण शब्द काय? टेम्पररी. माझ्याकडे कॉपीराईट आहे, कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन, याला म्हणतात इनटँजिबल प्रॉपर्टी. हे गुड्समध्ये येतात, हे बॅलन्स शीटला दिसतात. जर मी तुमची एक फॅक्टरी आहे, तर माझ्याकडे काय पेटंट राईट्स आहेत, काय वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे, हे मी तुम्हाला वापरायला दिले. हे वापरा 6 महिने, 6 महिन्यांनी परत करा. तर 6 महिने वापरायला दिले तर ते सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण जर माझ्या बॅलन्स शीटला आहे, तुम्ही सांगितलं मला कायमची वापरायला द्या, तर मग ते परमनंट ट्रान्सफर झालं, टेम्पररी नाही. म्हणजे शब्द काय? टेम्पररी ट्रान्सफर आहे. परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, सप्लाय ऑफ सर्व्हिस. पण जर परमनंट ट्रान्सफर झाले तर मग सप्लाय ऑफ गुड्समध्ये जातील. परमनंट ट्रान्सफर ऑफ IPR हे मग सप्लाय ऑफ गुड्स होते. त्यामुळे इथे सांगितलंय काय? टेम्पररी, तर टेम्पररी. परमनंट काय? परमनंट त्यात कुठे दिलेलं नाहीये. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हे नॉर्मली त्याला गुड्स समजलं जातं. ते मुवेबल प्रॉपर्टी त्याला ट्रीट केलं जातं, मुवेबल प्रॉपर्टी, आणि ते गुड्स असतात.
तर सगळ्या बँका कम्प्युटर झाल्यात. आता बँकेला काय करायला लागतं, सॉफ्टवेअर बनवून घेतलं. तेच सॉफ्टवेअर जे बनवून घेतलं आहे 2098 साली, ते आज ते वापरत नाही ना. नवीन नवीन FD स्कीम आहेत, रिकरिंग आहे, वेगवेगळ्या इन्शुरन्स स्कीम, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना सॉफ्टवेअर बनवणं, ते डेव्हलप करणं, डिझाईन, प्रोग्रामिंग, कस्टमायझेशन, हे सगळं करण्याचं काम सॉफ्टवेअर कंपनी बँकेला 12 महिने 24 तास सर्व्हिस देत असते. तर जे चार्जेस बँक त्यांना पे करेल, इन्हान्समेंट इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, बँक ऑफ इंडिया पेज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिझाईन मेंटेनन्स चार्जेस to software development company to design, maintain, develop and upgrade and banking software for various activities of bank. हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय ऑफ सर्व्हिस सॉफ्टवेअर कंपनी आणि बँकमध्ये. जसं आपलं GST पोर्टल आहे, त्याचं काय चालू असतं, डेव्हलपमेंट, डिझाईन, प्रोग्रामिंग सगळं चालूच असतं. मग जी सर्व्हिस त्यांना सॉफ्टवेअर कंपनी देते GST पोर्टलला, ती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता काही सॉफ्टवेअर असे आहेत तर तुम्ही एखाद्या गेमवर खेळत असाल, तर चेस वगैरे आहे, त्याची सॉफ्टवेअर रेडी असतं आणि ते प्री पॅक सॉफ्टवेअर असतं, त्यात काही चेंजेस काय करायला लागत नाही. अशी काही सॉफ्टवेअर आहेत त्यांना सेल ऑफ प्री पॅक सॉफ्टवेअर म्हणतात. यामध्ये डेव्हलपमेंट, डिझाईन वगैरे काय नाही, तर ते आपल्या गुड्समध्ये येतात. त्याचा एडिशन कोड तुम्ही बघाल तर 85 समथिंग असा मिळेल. आणि जेव्हा सॉफ्टवेअर डिझाईन करून घेतलं जातं तेव्हा 998314 असं येतं. लायसन्स वापरायचं आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस. लायसन्स वापरणं हे सॉफ्टवेअरचं लायसन्स मिळणं हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण काही सॉफ्टवेअर अशी त्याचं CD किंवा काय असे ऑनलाईन ते विकत मिळतात, हे डाउनलोड करून वापरा. प्री पॅक सॉफ्टवेअर. सप्लाय ऑफ सर्व्हिस. दुसरं, ॲग्रींग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट ऑर, हे एकच, मी जर का ॲक्ट काढून बघाल एकच वाक्य, तर ह्या 3 पार्ट आहे. सप्लाय ऑफ सर्व्हिस कशाला म्हटलं गेलं आहे, एक ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट, ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑर सिच्युएशन आणि ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट. म्हणजे तुम्हाला हे करणं बंधनकारक आहे. रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट. आता रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्टचा अर्थ असा होतो की ना करने के लिए राजी करना. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट means any act which binds a person of not to do or not doing a particular thing in a particular manner in given circumstances. Mr. Rajesh, an employee of Infosys, agrees not to work with Tata Consultancy Services for at least 2 years by signing a non-compete agreement and against payment of ₹10 lakh. हे करू नको म्हणून त्याला 10 लाख रुपये दिले. This refers to refrain from an act and it is a supply of service. ते लिगली हा एक्सपेन्स रेकॉर्ड करतील की आमचा एम्प्लॉई हे सोडून गेला म्हणून त्याला आम्ही काय केलं, ॲग्री केलं की त्या कंपनीत काम करू नको, आमच्या बिझनेसचं नुकसान होईल म्हणून आम्ही त्याला 10 लाख रुपये 20 लाख रुपये दिलेले, त्यांचा एक्सपेन्स होईल. ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑर सिच्युएशन, सहन करणं, मीन्स टू ॲक्सेप्ट द ऑक्युरन्स ऑर एक्झिस्टन्स ऑफ अन ॲक्ट ऑर अ पर्टिक्युलर थिंग विच इज इम्पोज बाय अ कंडिशन ऑर सर्कमस्टन्सेस in a contract, agreement or any other document which is legally enforceable by law. सहन करणं. आता आपण लोन वगैरे घेतो तर ती कंपनी काय म्हणते की लोन तुम्ही हप्त्यातच पे केलं पाहिजे. एकदम जर पे केलं, समजा 3 वर्षाचे लोन आहे, तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही म्हणाल की 6 महिन्यांनी मला सगळे हप्ते घेऊन टाका, लोन सगळं क्लिअर करून टाका, तर जेवढे पैसे बाकी आहेत तेवढे घेऊन ते संपत नाही. अर्ली टर्मिनेट केलं लोन म्हणून काय चार्जेस घेतात, प्री पेमेंट चार्जेस ऑन अर्ली पेमेंट ऑफ लोन इन्स्टॉलमेंट, ही सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि हे कशामध्ये येतं, ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑफ सिच्युएशन, पेनल्टी ऑन अर्ली टर्मिनेशन ऑफ रेंटल किंवा लीज ॲग्रीमेंट. जागा भाड्यावर दिली, 3 वर्षाचा ॲग्रीमेंट आहे, तर जो कोण ॲग्रीमेंट टर्मिनेट करेल त्यांनी काय चार्जेस द्यायचे. एक ओनर आहे, टेनंट आहे. टेनंट बोलला मला जागा खाली करायची, 3 वर्ष झालेली नाही आहे, 2 लाख रुपये त्याला ओनरला द्यायला लागतील, त्याचा ॲग्रीमेंट असतं. किंवा जर ओनर बोलला की जागा खाली कर, तर टेनंट त्याला 2 लाख रुपये त्याच्याकडे मागणार. ॲग्रीमेंट 3 वर्षाचे आहे, कुठल्याही परिस्थितीत 3 वर्ष जोपर्यंत हा भाडा देतोय तोपर्यंत त्याला जागा द्यायलाच लागेल, परत मागू शकेल ना 3 वर्ष. जर भाडं दिल्यानंतर गोष्ट वेगळी, भाडं येतोय तो त्याला खाली करता येईल, त्यांचा असा ॲग्रीमेंट. पेनल्टी ऑन अर्ली टर्मिनेशन ऑफ रेंटल किंवा लीज ॲग्रीमेंट.
माझा एक मित्र त्याने ॲग्रीमेंट केलं कोविडमध्ये, बरेच गाळे खाली झाले. काय केलं एका गाड्या, हा गाळा पाहिजे, मला बिझनेस करायचा आहे, 5 वर्षाचं ॲग्रीमेंट करा. त्याचा 3 महिने गाळा खाली पडून होता. 5 वर्ष एवढं भाडं राहील आणि जर का तुम्ही ही जागा मला खाली करायला लावली तर तुम्ही मला 2 लाख रुपये द्यायचे. मी खाली गेली, 2 लाख मी तुम्हाला देईन, हेच भाडं राहील. तो माणूस बोलला 5 वर्ष आपल्याला भाडं मिळणार आहे, त्यालाही 5 वर्ष तो गाळा पाहिजे होता. केलं ॲग्रीमेंट. असं अशा ॲग्रीमेंट होतात. पण जर टर्मिनेट केलं तर मग ऑब्लिगेशन टू टॉलरेट अँड ॲक्ट नाही, त्यात ते जे पेमेंट करतात तो व्यवहार जो आहे हा सप्लाय सर्व्हिस. Obligation to do an act means to perform or to do something necessarily prescribed in an agreement, contract, or any other document which is required under any law for the time being. A company M might approach a distributor or trader not to deal in the goods of a competitor. ही समजा एक पेप्सी किंवा कोकाकोलामध्ये एक समजा कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला मी डिस्ट्रीब्युटरशिप देतो कोकाकोलाची, पेप्सीची घ्यायची नाही. ओके, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि हे न करण्याचे पण चार्जेस मिळतील तुम्हाला, हे तुम्ही घेऊ नका. आणि त्या काळात तुम्हाला 5 लाख रुपये ती कंपनी देईल की हे 5 लाख रुपये घ्या, तुम्ही या कंपनीची एजन्सी घ्यायची नाही, ही आमची कॉम्पिटेटिव्ह कंपनी आहे. डिस्ट्रीब्युटरशिप फक्त आमचीच घ्यायची, आमच्या कॉम्पिटेटिव्ह कंपनीची घ्यायची नाही. सप्लाय ऑफ सर्व्हिस. ट्रान्सफर ऑफ द राईट टू यूज एनी गुड्स फॉर एनी पर्पज, फॉर कॅश, डिफर्ड पेमेंट, अदर व्हॅल्युएबल पर्पज. गुड्स वापरायला दिले, ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज एनी गुड्स फॉर एनी पर्पज. मिस्टर गडा shall transfer right to use a laptop and printer for a period of 6 months for an agreed consideration to Mr. Bide. हे जे ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज लॅपटॉप किंवा प्रिंटर आहे हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. असे तुम्हाला सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शन ऑफ इंटरनेट फॉर सेल, IPR राईट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, टॉलरन्स नॉट टू डू अन ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज गुड्स हे त्यामध्ये येतं. हे सगळं सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतं. अजून एक शेवटचा ऑप्शन असा आहे कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लाय. आता GSTचा कायदा येण्यापूर्वी हॉटेलमध्ये कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात की एक मुख्य सप्लाय त्याबरोबर आणखीन काय दिलं जातं त्याला कंपोजिट सप्लाय म्हणतात. सप्लाय मेंट फॉर टॅक्सेबल पर्सन टू रिसिपियंट कन्सिस्टिंग ऑफ 2 or more taxable supplies of goods or services or both, or any combination thereof which are naturally bundled, supplied in conjunction with each other in the ordinary course of business, one of which is a principal supply. Where goods are packed and transported with insurance, the supply of goods, packing material, transport, insurance, a composite supply. गुड्स सप्लाय करताना ते पॅक करणं, गाडीत लोड करणं, अनलोड करणं, ट्रान्सपोर्ट करणं हे नॅचरली बंडल आहे आणि हा कंपोजिट सप्लाय. अशाच प्रकारे वर्क कॉन्ट्रॅक्ट जे डिफाईन केलं आहे क्लॉज 119 मध्ये सेक्शन 2 मध्ये, वर्क कॉन्ट्रॅक्ट बिल्डिंगचं असो, कन्स्ट्रक्शनचं असो, फॅब्रिकेशन असो, त्याच्यामध्ये गुड्स पण इन्व्हॉल्व असतात आणि लेबर पण असतात, दोन्ही असतात. पण मग लेबर चार्ज किती आणि वस्तूची किंमत किती ही ऑलमोस्ट इक्विव्हलंट असते, कधी 40%, कधी 60%. ह्याच्यावरती वर्क कॉन्ट्रॅक्टवरती गव्हर्नमेंट पहिले स्टेट गव्हर्नमेंट वॅट घ्यायचे, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स घ्यायची, दोन्ही घ्यायची, त्यात गुड्स पण आणि सर्व्हिस पण. आता हे काय केलं आहे की वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दुसरं रिटर्न सर्व्हिस, कॅटरिंग सर्व्हिस, हे पण काय आहे सप्लाय ऑफ सर्व्हिस. हे दोन कंपोनेंट सप्लाय जे आहेत हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येते. वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि सप्लाय बाय वे ऑफ or as part of any service or in any other manner whatsoever of goods being a food or any other article for human consumption, आणि असं ड्रिंक जे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन नाही आहे एक्सेप्ट काय म्हटलंय अदर दॅन अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, वेअर सच सप्लाय ऑफ सर्व्हिस इज फॉर कॅश, डिफर्ड पेमेंट और अदर व्हॅल्युएबल कन्सेप्ट. असं कुठलं बार आणि हॉटेल रेस्टॉरंट असेल ना तर बारमध्ये ते जर का वाईन विकत असतील तर त्यावर त्यांना व्याज भरायला लागतं. आणि बाकी जे काय म्हटलंय हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, रेस्टॉरंट सर्व्हिस, ते बाकी हे सोडून
हे सोडून हे सप्लाय ऑफ सर्व्हिस येईल, त्यावर जीएसटी येईल. आणि वाईन शॉप असेल, बार असेल तर तिकडे त्यांना त्याच्यावरती वेगळा लॉप्रमाणे वेगळ्या कायद्याप्रमाणे वेगळा टॅक्स, हे टॅक्स त्यांना भरायचा. कॅटरिंग, हॉटेल, रेस्टॉरंट, बार अँड रेस्टॉरंट झालं. हे आपण बघितले सप्लाय ऑफ सर्व्हिस, सप्लाय ऑफ गुड्स. जर सप्लाय असेल तर कुठली ॲक्टिव्हिटी सप्लाय ऑफ गुड्स आहे, कुठली ॲक्टिव्हिटी सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. ट्रान्सफर बघितलं, लँड बिल्डिंग बघितलं, ट्रीटमेंट प्रोसेस बघितलं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट बघितलं, सप्लाय ऑफ सर्व्हिस बघितलं, 6 सर्व्हिस त्यामध्ये. आणि आता सप्लाय ऑफ सर्व्हिस कंपोजिट सप्लाय ते आपलं हे शेड्यूल 2. सेक्शन 8 तुमचा मी घेतला होता ना, सेक्शन 8 तुम्हाला सांगितलं होता ना. सेक्शन 8 जो आहे त्यामध्ये द टॅक्स लायबिलिटी ऑन अ कंपोजिट और मिक्स सप्लाय शॅल बी डिटरमाइंड इन द फॉलोइंग मॅनर. जर कंपोजिट सप्लाय असेल तर जो अ कंपोजिट सप्लाय कंप्राइजिंग 2 or more supplies, one of which is a principal supply, जो प्रिन्सिपल सप्लाय आहे शॅल बी ट्रीटेड ॲज अ सप्लाय ऑफ सच प्रिन्सिपल. कंपोजिट सप्लाय त्याकरता मुख्य सप्लाय करता जे गुड सर्व्हिस लागतील, एकंदरीत जेवढे चार्जेस आहेत ते चार्जेस ह्या प्रिन्सिपल सप्लायचे आहेत हे समजलं जातं आणि त्याचा जीएसटी रेट त्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये लागतो. पण दुसरा आहे मिक्स सप्लाय. मिक्स सप्लायमध्ये हे जे मुख्य सप्लाय करण्याकरता समजा पॅकिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, आणखी पुढे जाऊन काय टेस्टिंग आहे, इन्स्टॉलेशन आहे, हे करायला लागतं. हे नॅचरली बंडल आहे. हे जर नॅचरली बंडल नाही आहे, हे वेगवेगळ्या सप्लाय होऊ शकतं. म्हणजे जो कंप्लीट सप्लाय नाही आहे तो मिक्स सप्लाय. जो कंपोजिट सप्लाय नाही आहे डिफाईन केला आहे कंपोजिट सप्लाय, असा डिफाईन केला आहे मिक्स सप्लाय. मिक्स सप्लाय मीन्स 2 or more individual supplies of goods or services or any combination thereof made in conjunction with each other. एकत्र आणून विकतो टॅक्सेबल पर्सन फॉर अ सिंगल प्राइस. सिंगल प्राइसला विकतो, पण तो कंपोजिट सप्लाय म्हणून नॅचरली बंडल नाही आहे, कंपोजिट सप्लाय नाही आहे. एक्झाम्पलला दिलं आहे अ सप्लाय ऑफ पॅकेज कन्सिस्टिंग ऑफ कॅन फूड्स, स्वीट्स, चॉकलेट, केक्स, ड्राय फ्रूट्स, एरेटेड ड्रिंक्स अँड फ्रूट ज्युसेस वेन सप्लाइड सिंगल प्राइस इज अ मिक्स सप्लाय. कारण की हे वेगवेगळे विकले जाऊ शकतात. एक कंपोजिट सप्लाय नाही आहे. ईच ऑफ दीज ॲटम्स कॅन बी सप्लाइड सेपरेटली अँड इज नॉट डिपेंडेंट ऑन एनी अदर. मग ह्याचा टॅक्स रेट काय असेल या पॅकचा? इट शॅल नॉट बी मिक्स सप्लाय इफ दीज ॲटम्स आर सप्लाइड सेपरेटली. आता ह्याचा मग टॅक्स रेट काय असेल? एकत्र आणून विकले, एखादा टॅक्स रेट 5%, एखादा 12, एखादा 18 आहे, एखादा 28 आहे. Mixed supply comprising 2 or more supplies shall be treated as supply of that particular supply which attracts the highest rate of tax. त्यातला ज्या गुड्सचा जो टॅक्स जास्त आहे संपूर्ण पॅकला तो रेट लागेल मिक्स सप्लाय. हे सेक्शन 8 सांगतो द टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोजिट आणि मिक्स सप्लाय. इथे आपला सप्लाय संपतो. थांबवा इथे घेऊया.